किती ती हौशी पोर, आणि आता काय ही तिची अवस्था. तिला बघताच कार्तिकच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजेशरावांनाही खूप वाईट वाटलं होतं. ती विचारात गढून गेली होती. दोघेही तिच्या रूममध्ये आलेत याचंही तिला भान नव्हतं. सई, कार्तिकची आई म्हणाली. त्यांच्या आवाजाने तिची तंद्री भंगली. ती भानावर आली. त्यांना बघताच तिला कार्तिकचा चेहरा डोळ्यासमोर आला. तिला गहीवरून आलं. तिच्या चेहऱ्यावर आतील एकही भाव दिसता कामा नये याची ती दखल घेत होती. पण तिच्या डोळ्यातील पाणी सगळं काही सांगत होतं. आता पुढे. आई बाबा, तुम्ही? सई म्हणाली. हो, तुझी आठवण येत होती. म्हटलं यावं तुला भेटायला. आई म्हणाली. बरं केलंत. या ना, बसा. सई म्हणाली. कशी आहेस बेटा? विनायकराव म्हणाले. मी बरी आहे बाबा. तुम्ही कसे आहात? सई म्हणाली. मीही बरा आहे. विनायकराव म्हणाले. सई, ही काय अवस्था करून घेतली आहेस बेटा? किती तब्येत खालावली आहे तुझी. आई म्हणाली. नाहीतर मी तर मस्त आहे. माझ्या तब्येतीला काय होतंय? पण आई, तुमची तब्येत खरंच खालावली आहे. सई म्हणाली. बेटा सई. सईच्या जवळ बसत आई म्हणाली. सईने आईकडे बघितलं. सईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या. तू असं एकटं राहून काहीही न खाऊन कसं चालेल बाळा? याने तुझ्या आईबाबाला किती दुःख होत असेल माहिती आहे ना तुला? तुला असं बघून त्यांचा जीव किती तळमळतो आहे हे त्यांनाच माहिती. तू अशी राहिलेली कुणालाही नाही ना आवडणार. आणि जर कार्तिक तुला असा बघत असेल तर त्यालाही हे कधीच नाही आवडणार की त्याची सई अशी एकटी अबोल राहावी. आईच्या डोळ्यात पाणी येत होतं. सई ही तिच्या अश्रूंना थांबवू शकली नाही आणि आईला मिठी मारून ती जोरजोरात रडू लागली. रडण्याच्या आवाजाने सईच्या आई आणि बाबा तिच्या रूममध्ये आले. तिची अवस्था बघून सगळ्यांना गहीवरून आलं होतं. बस बाळा बस, आता रडायचं नाही. कार्तिकची आई तिला समजावत म्हणाली. मीही माझ्या मुलाला गमावलं आहे. मलाही दुःख आहे. पण आपल्याला या दुःखातून सावरायचं आहे बाळा. आणि तुझ्या समोर तर अख्खी जिंदगी पडली आहे. तुला असं राहून कसं चालेल? मला आता प्रॉमिस कर की तू यापुढे अशी रूममध्ये बसून राहणार नाही आणि अशी एकटी अबोल राहणार नाही. कार्तिकची आई म्हणाली. सई रडतच फक्त मानेनेच होकार देत होती. तू नाश्ताही केला नाहीस ना? कार्तिकची आई म्हणाली. तिने मानेनेच नकार दिला. आता तू नाश्ता करायचा आहेस. सईची आई लगेच जाऊन नाश्ता घेऊन आली. मी भरवते ह तुला, कार्तिकची आई म्हणाली. आणि त्यांनी तिला एक घास भरवला. तिने तो घास खाल्ला. तसं सगळ्यांना खूप बरं वाटलं. मी करते आई नाश्ता, सई म्हणाली. कर बाळा नाश्ता. आणि आता रोज नाश्ता करायचा, कळलं ना? कार्तिकची आई म्हणाली. तिने मानेनेच होकार दर्शविला. बरं, तू इथे बसून हा नाश्ता फिनिश कर. आम्ही हॉलमध्ये बसतो, आई म्हणाली. आणि सगळे रूममधून बाहेर हॉलमध्ये आले. सगळे खूप नाराज होते. हॉलमध्ये येताच राजेशराव रडू लागले. अहो राजेशराव, सांभाळा स्वतःला. विनायकराव म्हणाले. अहो, माझी पोर काय होती, काय झाली? कसं सांभाळू स्वतःला, कसं सांभाळू? राजेशराव रडत रडत म्हणाले. सईच्या आईच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांना रडताना पाहून कार्तिकच्या आईबाबालाही गहीवरून आलं होतं. अहो, सई जशी तुमची मुलगी आहे तशी आमचीही मुलगीच आहे,
जे झालं त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण तिला आता आणखी दुःखात आम्ही बघू शकत नाही. म्हणून मी ठरवलंय की तिला सून करून घ्यायचं, विनायकराव म्हणाले. तसे तिघेही त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागले. होय राजेशराव, मी माझ्या दुसऱ्या मुलासाठी म्हणजेच राजसाठी सईचा हात मागतोय, विनायकराव म्हणाले. कुणालाही काहीच कळत नव्हतं. सगळे फक्त आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते. सई आमच्या घरची सून होणारच होती आणि ती आताही आमच्या घरची सून व्हावी असं मला वाटतं, विनायकराव म्हणाले. अहो पण, राजेशराव म्हणाले. आता पण नाही आणि बिन नाही, तुम्ही नाही म्हणू नका. त्या बिचारीचा विचार करा फक्त, विनायकराव म्हणाले. राजेशरावांनी सईच्या आईकडे बघितलं आणि होकार दिला. राजेशराव आणि विनायकराव दोघांनीही गळाभेट दिली. निघतो आता आम्ही, विनायकराव म्हणाले. अहो जेवण तयारच आहे, मी वाढते लगेच, सईची आई म्हणाली. नाही खरंच नको, पुढच्या वेळी नक्की जेवू, कार्तिकची आई म्हणाली. बरं येतो आम्ही, विनायकराव म्हणाले आणि ते घरी जायला निघाले. विनायकराव आणि त्यांच्या पत्नी दोघेही शांतच होते. ते गाडीजवळ आले. त्यांच्या पत्नीला शांत बघून ते म्हणाले, मला माहितीये मी खूप घाईघाईत निर्णय घेतलाय, पण मला नाही ग त्या मुलीचं दुःख पाहावल्या गेलं. ती अजूनही दुःखात आहे, त्यामुळे तिचे आई बाबा किती चिंतेत आहेत. त्यांचं सगळ्यांचं दुःख मला खरंच नाही पाहावल्या गेलं आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. माझं चुकलं का ग, विनायकराव म्हणाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अहो खरं तर तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मलाही सईला बघून हेच वाटलं होतं, पण मी बोलून दाखवलं नाही. तुमचं काहीही चुकलेलं नाही. त्या बिचारीला या दुःखातून बाहेर काढायचा हाच एक मार्ग आहे. तुम्ही खूप बरं केलंत हा निर्णय घेतला. तिच्या दुःखातून ती लवकरात लवकर सावरावी, पुन्हा हसत खेळत राहावी, त्यासाठी हा निर्णय घेणं खरंच गरजेचं होतं, आई म्हणाली. पण राज तयार होईल ना ग, बाबा म्हणाले. अहो सई एक उत्तम मुलगी आहे. ती जशी कार्तिकसाठी योग्य होती तशीच राजसाठीही आहे. दोघेही एकमेकांसाठी योग्य आहेत. ते एकमेकांचे योग्य जोडीदार बनतील. आणि जीवनात आणखी काय हवं असतं हो एका योग्य जोडीदाराशिवाय, आई म्हणाली. हो ग, ते तर आहेच, पण ती त्याची होणारी वहिनी होती. तिच्यासोबत तो लग्न करायला तयार होणार ना, बाबा म्हणाले. अहो आपला राज समजदार आहे. तो नक्कीच या गोष्टी समजून घेईल बघा आणि लग्नाला होकार देईल, आई म्हणाली. आणि जर त्याने नकार दिला तर, बाबा म्हणाले. अहो तुम्ही काय एवढी काळजी करताय, तो आपल्या शब्दाबाहेर नाही. त्याला समजावू आपण, तो नक्कीच आपलं ऐकेल. आता तुम्ही काळजी नका करू, चला घरी जाऊया, आई म्हणाली. चल, बाबा म्हणाले आणि ते गाडीत बसून घरी जायला निघाले. सईची आई आणि बाबा आता विचारात पडले होते. अहो सई लग्नाला तयार झाली नाही तर, आपण तिला विचारलंही नाही, आई म्हणाली. अगं तिला विचारलं तरी ती का हो म्हणणार आहे, ती तर नकारच देईल. ती नासमज आहे, पण आपल्याला तर तिचं भविष्य बघावं लागेल ना. जे तिच्या सोबत घडलं ते खूप वाईट घडलं, त्यात तिची काहीही चूक नव्हती. पण या जगात या गोष्टीसाठी मुलीला जबाबदार ठरवतात. तिला पांढऱ्या पायाची म्हणून संबोधल्या जातं. त्यामुळे अशा मुलीसोबत लग्न करायला
कुणी तयारही होत नाही. त्यांना भीती असते की त्यांच्या मुलासोबतही असं झालं तर. मला माहिती आहे की ती अशी या दुःखातून बाहेर येणार नाही आणि तिने त्यातून लवकर बाहेर यावं एवढंच वाटतं आपल्याला. आणि म्हणूनच तिचं लग्न हाच यावर उपाय आहे. कार्तिक रावांची फॅमिली खरंच खूप चांगली आहे. त्यांनी आपल्या सईला मागणी घातली. त्यांनी कसलाही दुसरा विचार न करता आपल्या मुलीचा विचार केला. आणि त्यांचा भाऊ, ते तर कार्तिक रावांचेच कॉपी आहेत. स्वभावात आणि देखणीत अगदी कार्तिक रावांसारखेच आहेत. मला नाही वाटत की आपलं काही चुकत आहे. माझी सई सुखात राहावी एवढंच वाटतं ग मला. आणि ती जर अशीच राहिली तर मी सुखाने मरू शकणार नाही ग. मी सुखाने मरू शकणार नाही. राजेशराव रडत रडत म्हणाले, अहो शांत व्हा. तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे. आपण समजावू तिला. मला खात्री आहे ऐकेल ती आपलं. आई म्हणाली. सईचा नाश्ता झाला होता. ती रूममधून किचनमध्ये प्लेट ठेवायला जाताना तिने हे सगळं ऐकलं होतं. मात्र याकडे तिच्या आईबाबांचं लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.